इचलकरंजीमध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, महाराष्ट्र शासन व बार काउन्सिल ऑफ इंडिया दिल्ली मान्यताप्राप्त, प्रशस्त मूट कोर्ट विद्यार्थी सहाय्यक केंद्र, मोफत कायदेशीर सहाय्यक केंद्र, लॉ कॉलेज आता आपल्या शहरात. इचलकरंजी परिसरात पहिल्यांदाच विधी शिक्षणाची सुवर्ण संधी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने सुसज्ज आणि दर्जेदार विधी महाविद्यालय आता कोरोची येथे सुरू होत आहे. कायदा व बीसीआय मान्यताप्राप्त महाविद्यालय, अनुभवी व कायदेतज्ञ प्राध्यापक, मूट कोर्ट, मॉक ट्रायल्स व न्यायालयीन प्रत्यक्ष अनुभव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व इंटर्नशिप संधी, मोफत कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपक्रम. कायद्याचे शिक्षण आता सर्वांसाठी. 12वी नंतर थेट 5 वर्षांचा कोर्स BA LLB, कोणत्याही शाखेतील पदवीधरांना 3 वर्षांचा कोर्स LLB, कोणत्याही वयात कधीही कायद्याचे पदवीधर होता येते. प्रवेश सुरू, आजच नाव नोंदवा. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय कोरोची, ता हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. इचलकरंजीपासून अवघ्या काही मिनिटांवर. संपर्क: 9960802318, 9922836887, 449483066654, 4921023116. कायदा शिकून समाजसेवा करा. यशस्वी भविष्याची वाट येथेच सुरू. मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था सर्किट बेंच उपलब्ध करून दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या भागातील नागरिकांची 45 वर्षापासूनची ही फार जुनी मागणी होती. त्यासाठी लढा सुरू होता. कोल्हापुरात खंडपीठ झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयावरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांची प्रलंबित खटले निकालात निघण्यास मदत होणार आहे. तसेच 6 जिल्ह्यांतील नागरिकांचा वेळ व पैसा वाचून त्यांना न्याय लवकर मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तत्कालीन आमदार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, प्रकाश आवडे यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले. भारताचे सरन्यायाधीश मान्याद भूषण गवईजी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा आलोक आराधेजी यांचे मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे, असे उद्गार आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला. तसेच कोल्हापुरात खंडपीठ व्हावे यासाठी गेली अनेक वर्ष जे लोकप्रतिनिधी, वकील, बार असोसिएशन, विविध सामाजिक संघटना यांचे अभिनंदन या निमित्ताने केले. यावेळी मलाबादे चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने, पै अमृतमामा भोसले, अनिल डाळ्या, बाळासाहेब कलागते, राजेश रजपुते, प्रकाश दत्तवाडे, प्रसाद खोबरे, शेखर शहा, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, भारत बोंगार्डे, शिवानंद रावळ, शुभम बर्गे, प्रमोद बचाटे, सौ अश्विनी कुबडगे, सौ सपना भिसे, सौ नीता भोसले, सौ सीमा कमते, शबाना शहा, सौ सुवर्णा लाड, नागूबाई लोंढे, मंगल सुर्वे, अमिता बिरंजे, नजमा शेख, सुधीर पाटील, सनी ओळकर, काशीनाथ पुजारी, नरसिंग परीख, बाळकृष्ण तोतला, राहुल घाट, सागर कचरे, सतीश मुळीक, संजय गेजगे, प्रदीप मळगे, सचिन माळी, सलीम शिकलगार, प्रवीण रावळ, सतीश भस्मे यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.